नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. मंगळवारी रात्री डायमंड गार्डनजवळ एका व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा सदरउद्दीन खान नावाचा एक माणूस त्याच्या कारने घरी परतत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर आधीच परिसरात दबा धरून बसले होते. खानची गाडी डायमंड गार्डनमध्ये पोहोचताच दोन्ही हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आणि तेथून पळून गेले. या हल्ल्यात सदरउद्दीन खानला 2 गोळ्या लागल्या. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की सदरउद्दीन खान हा एक व्यापारी आहे आणि घटनेच्या वेळी तो त्याच्या खाजगी वाहनाने घरी परतत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. अभी रात को 10 बजे के आसपास सफरुद्दीन खान करके वो सायन पनवेल रोड से उनके घर नई मुंबई जा रहे थे. उसी दौरान डायमंड गार्डन का जो सिग्नल है वहाँ पे उनकी गाड़ी रुकी थी. उसी बीच 2 इसम बाइक पे आए और उन्होंने उनके ऊपर फायरिंग की है. फायरिंग में उनको साइड से गोली लगी हुई है और अभी उनको हॉस्पिटल में एडमिट किया गया है, जो इसमें अभी पुलिस आगे की तपास कर रही है. सर, बाइक पे कितने लोग थे, क्या प्राइमा फेसी जानकारी? अभी मतलब बाइक पे 2 लोग थे, ऐसी जानकारी मिली है. आगे की जानकारी पुलिस कर रही है. थैंक यू. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.